संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका लागला हे संपूर्ण महाराष्ट्राला कळालं। पण या संपूर्ण प्रकरणाशी निगडीत असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका का लागला नाही या चर्चेला आता संपूर्ण महाराष्ट्रात उधाण आलेलं। वाल्मिक कराडला मकोका लागू शकतो का, नेमक्या कोणत्या प्रकरणामध्ये मकोका लागतो आणि या 7 आरोपींसह आणखी एका आरोपीला मकोका लागलेला असतानाही मग त्याच्याशी निगडीत असलेल्या खंडणी प्रकरणातील वाल्मिक कराडला मोकळं का ठेवण्यात आलंय, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आता आपण सगळेजण या लाईव्ह मध्ये आम्ही तुमच्यापर्यंत ही नेमकी मकोकाची भूमिका काय हे पोहोचवणार आहोत। मग यामध्ये कायदा काय सांगतो हे तर आम्ही सांगूच, शिवाय वाल्मिक कराडच्या आता जो खंडणीतला गुन्हेगार म्हणून त्याला आरोपी केला गेलेला आहे पण मकोकामध्ये तो का धरला गेला नाही याचं विश्लेषण देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। आणि यासाठी माझ्या सोबत आहे संकेत, समृद्धी आणि राजरत्न। मुळात प्रश्न हा आलाय की ज्या वाल्मिक कराडमुळं आता संपूर्ण महाराष्ट्र बीड केंद्रित झालाय, बीडची गुन्हेगारी आणि राजकीय वरदस्त यामुळे कराडला आतापर्यंत मोकाट सोडण्यात आलं, पण जेव्हा तो शरण आला तेव्हापासून आतापर्यंतची त्याला मिळालेली ट्रीटमेंट आणि मकोकापासून त्याला दूर ठेवणं यामध्ये काय गमक दडलंय का इथे काहीतरी शिस्त आहे का, या प्रश्नावर चर्चा होणं अत्यंत गरजेचं होतं। त्यामुळेच हा आजचा लाईव्ह विषय आहे, तर कराडवरही लागणार मकोका। संकेत, मी पहिल्यांदा तुझ्याकडे येतोय। मुळात जे 7 आरोपी आहेत त्या 7 आरोपींना मुळातच याआधी अटक झालेली आहे, पण जरी अटक झाली असली तरी त्यातला एक जण जो फरार आहे तरी त्याच्यावर हा मकोका लावलेला आहे। पण ज्याचं याच्याशी कनेक्शन आहे म्हणजेच कोण, तो वाल्मिक कराड, जो या सगळ्या प्रकरणाशी सुतार असल्याचं सगळ्यांचं म्हणणं आहे, त्याला असा मोकळा का सोडलाय, नेमकं काय जाणवतंय तुला? महाराष्ट्रातल्या लोकांची पहिली प्रतिक्रिया काय? निश्चितच सर, ज्यावेळी या 7 आरोपींवर मकोकाची कारवाई झाली त्याच वेळी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी स्पष्टपणे असं म्हटलं होतं आणि जी सुरेश धसांपासून अगदी बजरंग सोनवणेंपर्यंत सगळ्यांचीच भूमिका असल्याचं पाहायला मिळालं। आज जो धाराशिव मध्ये जनाक्रोश मोर्चा झाला त्यामध्ये की मग तुम्ही फरार असताना कृष्ण आंधळेवर मकोका लावताय, ज्यांचा या प्रकरणाशी थेट आरोप आहे, ज्यांच्यावर आरोपींना जे आहे ते संतोष देशमुखांचं लोकेशन पुरवल्याचा सिद्धार्थ सोनवणेवर मकोका लावताय, मग वाल्मिक कराडवर मकोका का लावला जात नाही? वाल्मिक कराडवर तर थेटपणे एवढे सगळे एव्हिडन्स आहेत तरी त्याच्यावर अजून खंडणीचाच गुन्हा जो आहे तो दाखल केलाय असं देखील संदीप क्षीरसागर म्हणाल्याचं पाहायला मिळालं। एकंदरीत सर, महाराष्ट्रालाच पडलेला हा सगळा प्रश्न आहे की एवढं सगळं होऊनही वाल्मिक कराडवर मकोका अजूनही लावला नाही, म्हणजे वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत का, असं देखील जे आहे ते बोललं जातं। नक्की, मग वाल्मिक कराड काय लाडका का वाल्मिक कराडचा लाडका असा प्रश्न आता पडलेला आहे, तो काही सरकारी जावई आहे का, असं देखील महाराष्ट्रातल्या काही कमेंट्स आमच्या सगळ्या या आतापर्यंतच्या लाईव्ह मध्ये येतात। पण महत्वाचा मुद्दा असा, मी समृद्धीकडे येणार आहे। समृद्धी, मुळातच आता आपण स्क्रीनवर त्यांची नावं दिलेली आहेत ज्यांच्यावर मकोका लागला, म्हणजे ते 2 साठे, म्हणजे विष्णू साठे, जयराम साठे, 2 गुले, सुदर्शन गुले, प्रतीक गुले, महेश केदार, कृष्ण आंधळे आणि तो सुधीर सांगळे। पण आणखी एक नाव जो सहआरोपी आहे या प्रकरणामध्ये, जो प्रत्यक्ष हत्येमध्ये नव्हता पण या सगळ्या कटात तो सहभागी होता, कारण की मुळातच प्रश्न असा आहे, त्यांनी लोकेशन मला संकेत सांगितलं होतं, तो सिद्धार्थ सोनवणे। या सगळ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई झाली। प्रश्न हा उरतो, जेव्हा समृद्धी मे महिन्यामध्येच या अवादा कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्याला म्हणजे सुनील केमू शिंदे याला खंडणीसाठी धमकी देण्यात आली, नंतर त्याचं एकदा अपहरण पण करण्यात आलं, नंतर एक असा फोन गेला जो विष्णू साठेच्या फोनवर हा वाल्मिक कराड बोलला आणि त्याला धमकी दिली, तुझ्या हातपाय तोडीन वगैरे। हे एवढं सगळं प्रकरण याचा अर्थ मे पासून सुरू आहे। मग मे ते डिसेंबर जवळपास 7 महिने झाले। मग 7 महिन्यांमध्ये ही मकोकाची कारवाई या वाल्मिक कराडवर का झाली नाही? तेव्हा सरकार झोपलं होतं का? कारण की त्यामध्ये सुदर्शन गुले पण आहे, त्यामध्ये विष्णू साठेचा पण रोल आहे आणि वाल्मिक कराडचा पण रोल आहे, आणि हे ऑलरेडी आरोपी काही काल परवा आरोपी नाही बनलेत, यांच्यावर 10 वर्षात 2-2, 4-4 गुन्हे दाखल आहेत। त्या वाल्मिक कराडवर तर एकट्या पगडीत 10 गुन्हे दाखल आहेत आणि 43-45 सेक्शन्स आहेत वेगवेगळे। तर अशा वाल्मिक कराडला अजूनही बचावासाठी कुठेतरी वेळ दिला जातोय का, काय सांगतं?
खरंच सर असं कुणालाही वाटू शकतं, म्हणजे अगदी सर्वसामान्य जनतेपासून ते कायदेतज्ञांपर्यंत कुणालाही असंच वाटू शकतं की जाणून बुजून वाल्मिक कराड कुणाचा तरी लाडका आहे, जसं आपण म्हटलो त्यासाठीच त्याला या सगळ्यातून वाचवण्यासाठीचा हा सगळा जो खेळ आहे तो यंत्रणेने रचलाय का, असा एक प्रश्न उपस्थित होतोय. कारण सुरुवातीपासून या प्रकरणामध्ये एक मुख्य नाव होतं ते म्हणजे वाल्मिक कराड. एवढं असूनही इतक्या सगळ्या मागण्या होऊ नये, म्हणजे आपण बघतोय की खरं तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे जे शब्द दिले होते ते सगळे शब्द त्यांनी आतापर्यंत तरी पाळलेले आहेत. म्हणजे अर्थसहाय्य असेल किंवा आता मकोका लावणं असेल, हे सगळे जर शब्द त्यांनी पाळले होते तरी सुद्धा सुरुवातीपासूनची जी एक मागणी आहे की 302च्या केसमध्ये वाल्मिक कराडचं नाव सामील करा आणि त्याचबरोबर त्याच्यावर सुद्धा मोका लावा, हीच एक गोष्ट आहे जी अजूनपर्यंत गृह खात्याकडून असेल किंवा तपास यंत्रणांकडून करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे अर्थातच कोणीतरी वाल्मिक कराडला वाचवतं इतकं नक्की, कारण हे बाकीचे सगळे चेले आहेत. चेल्यांना सगळ्यांना मकोका लावलाय, मात्र त्यांचा जो मुख्य कोणीतरी आका आहे त्याला अजून म्होरक्या आहे थोडक्यात या सगळ्या टोळीचा, संघटित गुन्हेगारी करणाऱ्यांचा, त्याच्यावर मात्र अजूनपर्यंत अशी कुठली गंभीर कारवाई नाहीये किंवा मोठे सेक्शन अजूनही लावण्यात आलेले नाहीये. हे खरंच खूप जास्त गंभीर आणि संशयास्पद नक्कीच आहे. नक्कीच राजन, मी तेवढे येणार आहे. फक्त एक मुद्दा पहिल्यांदा प्रेक्षकांना आपल्याला सांगायचा आहे. जसं संकेतने सकाळी एक बातमी पण दिली होती की ह्या वाल्मिक कराडला स्लीप ऍपनिया नावाचा आजार झालेला आहे, असं आपण मध्ये लोकांपर्यंत आपण पॅकेज पण ते दाखवलं होतं. तू माझ्या अविनाश भोंडवे यांची मुलाखत पण तू त्या डॉक्टरांची घेतली होतीस त्या ह्याच्यावर. आता त्याला काही डोळे आले संकेत, असं म्हणजे बातमी आलेली आहे. मुळात डोळे एक आपण म्हणतो म्हणजे ज्याला डोळे आले त्याच्याकडे बघितले किंवा त्याचा स्पर्श झाला असेल तर आपल्याला म्हणजे तो थोडक्यात संसर्ग असं होतो त्याचा. मुळात वाल्मिक कराड हा कोठलीत एकटाच आहे ना, त्याला भेटायला जाणारे कोण आहेत? एसआयटीचे अधिकारी किंवा सीआयडीचे अधिकारी. मग यांना डोळे आले असतील तर त्याला डोळे येणार ना. म्हणजे मला मुळात असं म्हणायचंय की आता व्हायरल इन्फेक्शन आहे का, त्याला डोळे आले का, त्याला आणखी काही वेगळं झालेलं आहे, म्हणजे याचा काही कळायला मार्ग नाहीये की त्याला तो का संसर्ग झालेला आहे, हा भाग वेगळा. राज्यातला प्रश्न असा उरतो की आतापर्यंत जी संपूर्ण महाराष्ट्रातली जी चर्चा चालू होती की वाल्मिक कराडला 302 मध्ये घ्या, वाल्मिक कराडला 302 मध्ये घ्या, हे सगळं चालू असतानाच सरकारनं उरलेल्या आरोपींवर मकोका लावला. प्रश्न हा उरतो वाल्मिक कराडवर मकोका लावला. दिवसभरात एकच शब्द ट्रेंडिंग मध्ये येतो म्हणजे मकोका काय. त्यामुळं राज्यातनं मी तुझ्याकडे येणार आहे. पहिल्यांदा तू ज्यांची याच्यावर मुलाखत घेतली आहेस किंवा इंटरव्ह्यू केलेला आहेस ते ऍडव्होकेट मिलिंद पवार म्हणून, त्यांची आपण पहिल्यांदा या संदर्भातली माहिती ऐकूयात, मग मी राज्यातनं. तपासामध्ये अनेक आरोपी निष्पन्न झाले आणि त्यामध्ये नंतर मग आता मोका लावलाय असं आज आता कळालं आपल्याला. तर मोका लावणं गरजेचं होतं, कारण 2पेक्षा जास्त जर गुन्हेगार असतील, वारंवार समाजाच्या त्रास देण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे करत असतील, त्यामध्ये खंडणी असेल, अपहरण असेल, हत्या असतील, अंमली पदार्थाची तस्करी असेल किंवा इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे, किंवा ज्या गुन्ह्यांना 3 वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे, अशा प्रकारचे गुन्हे 2पेक्षा जास्त लोक गेले 10 वर्षापासून करत असतील तर त्यांच्यावर मोका लावण्याची तरतूद आहे. आता हा जो मोका आहे महाराष्ट्रातला गुन्हेगारी कायदा 24/2/1999 आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू झाला. महाराष्ट्र सरकारला त्यामध्ये भरपूर प्रकारच्या पॉवर्स त्यामध्ये दिलेल्या आहेत. त्यासाठी विशेष न्यायालयाची तरतूद आहे. मोका लावल्यानंतर जास्तीत जास्त पोलिसांना तपास करण्यासाठी 6 महिन्याचा अवधी मिळतो, जवळपास 180 दिवसाचा. पूर्वीचा भारतीय दंडविधान जर पाहिला तर जास्तीत जास्त मर्डर म्हणजे खुनाचा गुन्हा असला तरी 90 दिवस होतं. तर या संघटित गुन्हेगाराला पोलिसांना 180 दिवसाचा कालावधी म्हणजे जवळपास 6 महिन्याचा. आताच आपण मिलिंद पवार यांनी मकोका विषयी नेमकी काय माहिती दिली ती ऐकली. मुळातच त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मकोका हा संघटित गुन्हेगारी या संदर्भामध्ये लागला जातो. 1999 मध्ये 24 फेब्रुवारी 1999 मध्ये टाळाऐवजी महाराष्ट्रात मकोका हे सेक्शन आणलं गेलं, हा कायदा करण्यात आला जो आता दिल्ली आणि महाराष्ट्र या 2 ठिकाणीच लागतो. पण प्रश्न असा उरतो की मुळातच मकोका या शब्दाचा अर्थ स्पष्टपणे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा, म्हणजे मुळातच महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ऍक्ट. पण हा जो मकोका आहे तो नेमका कोणत्या व्यक्तीवर लागू शकतो, कोणत्या गुन्ह्यात लागू शकतो, हे कायद्यातली भूमिका तर त्यांनी स्पष्ट केली. पण याच्यात वाल्मिक कराडवर मकोका लागू शकतो का या संदर्भात नेमकं
ते राजरत्ने त्यांची जेव्हा मुलाखत घेतली त्या संदर्भात काय म्हणाले का फॅक्ट्स आहेत का ते मी राजरत्न विचार. राजरत्न, वाल्मिक कराड विषयी किंवा त्याच्यावर मकोका लागू शकतो का या संदर्भात मिलिंद पवार काय म्हणतात? सर, आज आपण टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून ऍडव्होकेट मिलिंद पवार यांच्याशी संवाद साधला. त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की जो वाल्मिक कराड आहे, ज्याच्यावरती आता खंडणीचा गुन्हा दाखल आहे, त्याच्यावरती सुद्धा मकोका लागू शकतं. कारण आपण जर पाहिलं तर त्याच्यावरती यापूर्वी आपणच बातमी केली, जवळपास 20 पेक्षा जास्त त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत. आणि मकोका तेव्हाच लागू होतो ज्यावेळेस संघटित गुन्हेगारी असते, त्यावेळेस मकोका जाहीर होतो. आपण जर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बघितलं तर जवळपास 8 जणांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत. या 8 जणांनी अत्यंत क्रूरपणे संतोष देशमुख यांची हत्या केलेली होती आणि त्यामुळे त्यांच्यावरती कुठेतरी मकोका अंतर्गत जी आहे शासनाने जाहीर केलेली आहे की कारवाई होणार आहे. मकोका कोणत्या व्यक्तींवरती लागू होतो जर आपण पाहिलं, अपहरण असेल, खंडणी असेल, हत्या असेल किंवा अंमली पदार्थांची तस्करी यासारखे जे गंभीर गुन्हे असतात अशा आरोपींवर मकोका अंतर्गत जी आहे ती कारवाई करण्यात येते. मकोकाचं कलम 3(1) नुसार आरोपींना किमान 5 वर्षाची शिक्षा किंवा जन्मठेपेची शिक्षा जी आहे ती होऊ शकते. आणि त्याचबरोबर आरोपींची मालमत्ता सुद्धा यामध्ये जी आहे ती जप्त करण्यात येऊ शकते. आणि विशेष म्हणजे मकोका ज्यावेळी लावला जातो त्यावेळेस विशेष न्यायालयामध्ये याचा खटला जो आहे तो पुढे त्याच्यावरती खटला चालवला जातो असं सुद्धा आज मिलिंद पवार यांनी सांगितलं. आणि ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेली होती आणि त्यामुळे त्यांनी असे सुद्धा सांगितलं आहे की वाल्मिक कराड याच्यावरती सुद्धा भविष्यामध्ये मकोका अंतर्गत जी आहे ती कारवाई होऊ शकते. नक्की राजरत्ने अगदी सोप्या भाषेत फॅक्ट्स काय आहेत मकोकाच्या सांगितल्या. मुळात या प्रकरणात आणखी एक महत्वाची ऍडिशन मी सांगतो. म्हणजे मुळातच मिलिंद पवारांनी तुम्हाला सांगितले पण ती प्रेक्षकांना माहित असावी की 6 महिन्यांची मुदत मिळते चार्जशीट फाईल करण्यासाठी, म्हणजे खटला चालवण्यासाठी जे आरोपपत्र लागतं. त्यामुळे पोलिसांना निश्चितच तपासासाठी अवधी जास्त मिळतो. दुसरी गोष्ट, यामध्ये अटकपूर्व जामीन म्हणजे 21(3) या कलमानुसार अटकपूर्व जामीन मिळवता येत नाही किंवा मिळत नाही. अँटिसिपेटरी बेल आपण ज्याला म्हणतो. साहजिकच जो जामीन आहे तो जामीन देखील मिळायला जवळपास वर्ष जातं. त्यामुळे एकतर 6 महिन्यांची मुदत, त्या 6 महिन्यात तो पोलीस कोठडी त्याची जास्तीत जास्त वाढवून मिळू शकते. अर्थात जी काही 15 दिवसांची कोठडी IPC नुसार मिळते ती 30 दिवसांची मिळते. म्हणजे जवळपास तो 1 महिना पोलीस कोठडीमध्ये जाऊ शकतो. तर त्याचा बेनिफिट निश्चितच CID ला आणि SIT ला तपासामध्ये यावेळी होऊ शकतो. त्यामुळे एकंदरीत मकोकाची जी कारवाई या आरोपींवर केली याचं स्वागतच आहे. महाराष्ट्रात प्रत्येकाने स्वागत केलेलं आहे, अगदी मनोज जरांगेंपासून धस यांच्यापर्यंत, संदीप क्षीरसागरांपासून आणखी सगळेच. पण प्रश्न हा उरतो की तुम्ही मकोका लावलात म्हणजे काय फार मोठा तीर मारला असं नाही ना. त्याचं कारण असं, म्हणजे मला संकेत करायचंय, मी तुझ्याकडे घेणार आहे. कारण असं आहे संकेत, मे महिन्यापासून या सगळ्या घटना घडत आहेत. मे महिन्यापासून जर या घटना घडत असतील आणि आतापर्यंत तुम्हाला जर याच्यातल्या एकाही आरोपीवर कारवाई करता आलेली नसेल किंवा त्याला मकोका अंतर्गत घेता आलं नसेल तर निश्चितपणे कुठे ना कुठेतरी की ही जे आपण म्हणतो ना की जिथं मकोका लावायला हवा होता त्यावेळी तुम्ही लावला नाही. आणि आता हे सगळे आरोपी एकत्र आल्यानंतर बघा आम्ही सगळ्यांवर एकत्र मकोका लावला अशी काहीतरी भूमिका महाराष्ट्रासमोर मांडली. हे कितपत योग्य आहे? तुला काय वाटतं? याच्या आधीच मकोका अंतर्गत त्यांच्यावर कारवाई व्हायला होती ना? निश्चितच सर, आपणच एक लाईव्ह या दरम्यान केल्याचं पाहायला मिळालं होतं. ज्यावेळी या तिघांना फरार म्हणून घोषित केलं होतं त्यावेळी आपण या सगळ्या आरोपींची कुंडलीच टॉप न्यूज मराठीच्या याच खडेबोल या कार्यक्रमाच्या माध्यमातून मांडली होती. खंडणी, खुनाचा प्रयत्न, अपहरण असे अनेक गुन्हे, गंभीर गुन्हे या आरोपींवर असताना बीड पोलिसांनी मग यांच्यावर या अगोदरच मकोका अंतर्गत कारवाई का केली नाही? जर या अगोदरच यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झाली असती तर कदाचित सरपंच संतोष देशमुख यांचा जीवही वाचला असता. मग त्यावेळी बीड पोलिसांनी कारवाई का केली नाही? बीड पोलीस नेमके कोणाच्या दबावाखाली होते किंवा मग या आरोपींवर कोणाचा वरदहस्त होता? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होताना पाहायला मिळतात. नक्की समृद्धी. आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा की मुळातच वाल्मिक कराड परळीच्या पोलीस ठाण्यामध्ये म्हणजे त्याच्यावर मुळातच 10 गुन्हे दाखल आहेत आणि त्या 10 पैकी 43 सेक्शन्स आहेत. म्हणजे डबल टिपीट माझ्यामध्ये राजनाथ आपण 2-3दा त्याच्यावर पॅकेजेस पण केले. तर समृद्धी, प्रश्न हा आता मला तुला असा विचारायचा की ज्या आरोपीवर ऑलरेडी खंडणीचे गुन्हे, अपहरण, खुनाचा प्रयत्न हे जर गुन्हे आरमॅक्स सुद्धा त्याच्यावर दाखल होते आणि संघटित गुन्हेगारी दिसून येत होती, मग त्याच वेळी मकोका लावला नाही, याचा अर्थ तुमचा कोणतरी राजकीय वरदहस्त आहे, त्याचा तुम्हाला कुठेतरी फायदा झालाय. प्रशासन आणि पोलीस तर तुमच्या सगळ्या दहशतीच्या टाचेखालीच आहे. त्यामुळे साहजिकच तुम्ही मग काय म्हणतो म्हणजे मोकळे आहात तुम्ही काही करायला. आणि त्याचाच परिणाम हा निश्चितपणे संतोष देशमुख यांच्या हत्येपर्यंत जाऊन पोहोचला. आणि आज खरंच म्हणजे संकेत म्हणाल तर आज आपल्या ते जिवंत असते. जरी मे महिन्यातच कारवाई झाली असती ना तर आता 9 डिसेंबरचा हा प्रकारच घडला नसता. तुला काय वाटतं? नक्कीच सर, हे सगळं जर प्रकरण पाहिलं किंवा वाल्मिक कराडची स्वतःची
तिथे इतकी जास्त दहशत आहे की या सगळ्याच्या अंतर्गत त्याच्यावरती खरं तर इतकी कठोर कारवाई ही आधीच व्हायला पाहिजे होती. खरं तर आत्ताही ती झालेली नाहीच आहे, आपण असं म्हणू शकतो. मात्र आधीच जर ही कारवाई झाली असती तर कदाचित खरंच संकेत म्हटला तसं आतापर्यंत संतोष देशमुख हे कदाचित जिवंत असले असते जर त्यांच्यावर आधीच कारवाई झाली असती. पण अर्थातच राजकीय वरदहस्त असल्याशिवाय नसल्याशिवाय हे सगळं शक्य होऊच शकत नाही. कुणीतरी वरती एक कोणीतरी असा माणूस बसलेला आहे ज्याच्या भरोश्यावरती आपण काहीही करू शकतो, आपलंच राज्य आहे, असं एक गुंडाराज ज्याला म्हणतो त्या पद्धतीचं सगळंच बीड आणि परळीमध्ये चालू असलेलं पाहायला मिळतं. म्हणजे आपण दुपारी जेव्हा एक लाईव्ह केलं तेव्हा पण आपण असं म्हटलं होतं की बीडचं स्वतःच एक वेगळा कायदा, वेगळं राज्य, वेगळा राजा असं सगळं त्यांचं चाललेलं आहे. त्यामुळे तसंच काहीसं या प्रकरणात दिसून येतं. त्यामुळेच कदाचित इतके सगळे गुन्हे दाखल असून सुद्धा वाल्मिक कराडची इतकी प्रकरणं आत्ता बाहेर येत आहेत. याचा अर्थ याच्यातली किमान निम्मी अर्धी तरी पोलिसांना माहिती असतील किंवा याच्यात कदाचित तक्रारी 20% तक्रारी दाखल झाल्या असतील, मात्र पोलिसांच्या कानावरती ही प्रकरणं असू शकतात, लोकांना चर्चेत असू शकतात स्थानिकांच्या, तरी सुद्धा कारवाई होत नाही. याचा अर्थ अर्थातच आकाचा मोठा कुणीतरी आका आहे इतकं तर नक्कीच. राजरत्न, याच वाल्मिक कराडच्या मुलाबद्दल देखील आता तक्रार झाली आहे. म्हणजे सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये ती म्हणजे जे मॅनेजर होते त्या मॅनेजरच्या पत्नीने ती तक्रार दाखल केली. सुशील कराड म्हणून त्याचं नाव आहे. त्यांनी काय केलं, त्या मॅनेजरला धमकावून त्याच्या कार, गाड्या, काय हायवे वगैरे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसे, सोने हे सगळं लुटलेलं आहे. आणि तसा आरोप त्याच्या पत्नीनं सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात केलेला आहे. म्हणजे बाप नंबरी आणि बेटा 10 नंबरी अशी म्हणायची वेळ आलेली आहे. विचार कर, म्हणजे मुलावर बापाचा वरद असतं, बापावर आकाचा वरद असतं, आकावर जाऊ द्या, पुढे जास्त जायला नको. काय तुला काय वाटतं, काय सांगता येईल सुशील कराड बद्दल? नाव पण सुशील आहे राजरत्न. आज निश्चितपणे सुशील कराडवरती जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सोलापूरमध्ये. जर पाहिलं तर सर, जसं तुम्ही आता सांगितलं की बापाचा म्हणजे मुलावरती बापाचा वरद असतं, बापावरती थेट आकाचा वरद असतं, असं ज्या पद्धतीनं चाललंय, खरं तर हे अत्यंत गंभीर आहे. कारण ज्या पद्धतीनं वाल्मिक कराडवरती गुन्हे दाखल आहेत त्याच्यावरती कारवाई होताना दिसत नाही. कारवाई जरी झाली तर सामान्य जनतेमधून आक्रोश मोर्चे निघतायत. जवळपास आपण 5 ते 6 आक्रोश मोर्चे महाराष्ट्रामध्ये निघाले. सर्वांची मागणी आहे की संतोष देशमुख प्रकरणामध्ये जेही हत्यारे आहेत, जेही दोषी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्या. जर आपण पाहिलं तर आता राज्य सरकार तातडीने पावलं उचलताना दिसतं. या प्रकरणी SIT गठीत केलेली आहे. CID अधिक वेगानं तपास करताना दिसून येते. आज 8 जणांवरती मकोका अंतर्गत कारवाई सुद्धा होणार असल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे. परंतु एका बाजूला पाहिलं तर वाल्मिक कराडवरती अद्यापही खुनाचा गुन्हा दाखल होत नाहीये. तो का होत नाहीये हा खूप मोठा प्रश्नचिन्ह हे राज्यातील जनतेच्या पुढे उपस्थित आहे. कारण एका बाजूला सांगितलं चाललंय की वाल्मिक कराडनी कुठेतरी धमकीसाठी फोन केलेला होता आणि त्यानंतर हे प्रकरण जे आहे ते पुढे फॉरवर्ड झाल्याचं पाहायला मिळालं. परंतु आता जर बाप या पद्धतीने वागतोय त्याचा वरदहस्त मुलांवरती निश्चितपणे आहे आणि त्यातूनच ही गुन्हेगारी पुढे आल्याचं कळतंय. जेव्हा अशा प्रवृत्तींना ज्यावेळी प्रशासन ठेसेल किंवा पोलीस प्रशासन ठेसेल तेव्हाच हे कुठेतरी थांबू शकतं, अन्यथा हे थांबणं थोडंसं अवघडच दिसतं. नक्कीच. संकेत, मुळात आणखी एक प्रश्न महत्वाचा असा आहे की आता तो उलगडा झालेला आहे की 6 डिसेंबर पासून ही सगळी तक्रार वगैरे पुढे आली आणि मग 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचा खून झाला किंवा हत्या करण्यात. तर त्या प्रकरणामध्ये जयराम साठी नावाचा जो आरोपी आहे त्यांनी काय केलंय, समृद्धी, राजरत्न आणि संकेत, तो महत्वाचा मुद्दा आहे, तो आपल्या प्रेक्षकांना सांगायला. मोकारपंथी नावाचा एक ग्रुप आहे त्यांचा. काय नाव आहे? मोकारपंथी. आणि त्याच्यावर त्या व्हॉट्सअपवर त्यांनी तो व्हिडिओ टाकलेला आहे, महाराणीचा आधीचा व्हिडिओ, आणि 16 ते 19 या वयोगटातल्या 4 ते 5 मुलांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ हा व्हिडिओ केवळ एकापर्यंत पोहोचलाय का? म्हणजे हा व्हिडिओ पाहणारे पण खूप असणार आहेत, साहजिकच तो व्हायरल पुढे झालेला असणार आहे. आणि एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये जो प्रतीक घुले होता, त्या प्रतीक घुलेचा 6 डिसेंबरला वाढदिवस होता. आणि 6 डिसेंबरलाच आपल्याला आठवत आहे त्या दिवशी तो सुदर्शन घुले, विष्णू चाटे हे आवादा कंपनीमध्ये जाऊन मारहाण केली होती त्यांनी वगैरे, सगळं ते वाद झाला. ते सोडवायला संतोष देशमुख गेले आणि मग त्यांच्यात वाद झाला आणि मग काय त्यांच्यात थोडीफार बाचाबाची मारहाण झाली एकमेकांमध्ये. तो व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं आणि माझ्या वाढदिवसा दिवशीच हे सगळं घडलं, त्याचा इगो हर्ट झाला आणि मग त्या प्रतीक घुलेनी यांचं अपहरण केलं. आणि त्याच्या साथीदार त्यावेळी कोण होते? अर्थातच सुदर्शन घुले वगैरे आणि ही सगळी गँग जी काय आहे ती. आणि तो जो सिद्धार्थ सोनवणे टिपर या सगळ्यांचा कुठे लोकेशन आहे कुठे वगैरे सगळं सांगणार. प्रश्न आता हा संकेत मला तुला असं विचारायचं आहे की हे एवढं सगळं जे काय घडतंय 6 डिसेंबर पासून, आजचा दिवस 32वा, 34वा, 6 डिसेंबर पासून जर म्हटलं, या 34 दिवसांमध्ये तुम्हाला मोक्का लावलाय तुम्ही 32 दिवसात, बरोबर? वाल्मिक कराड गेला शरण, 2 आरोपी सापडले पुण्यात, अजूनही एक आरोपी आहे फरार.
प्रश्न हा उरतो की एवढे सगळे आरोपी तुमच्या कडे आहेत, ज्यांची डबल पीसी तुम्ही मागितली, बरोबर? विष्णू चाटेल तर 2दा हजर केलं तुम्ही, काही जणांची संपत आलेली आता परत, तर एवढ्या दिवसात तुम्हाला यांचं कनेक्शन सापडत नाहीये. नेमकं काय वाटतं? निश्चितच सर, या सगळ्या प्रकरणामध्ये संतोष देशमुखांच्या हत्येपासून नंतर पुढे जे काही महाराष्ट्रामध्ये हे संपूर्ण प्रकरण ज्या ताकदीने पुढे आलं, सुरुवातीपासूनच तपास यंत्रणांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. या अगोदर तपास यंत्रणा तो वाल्मिक कराडचं तर लोकेशन कळत होतं 15 डिसेंबर पर्यंत, मात्र तरीही तपास यंत्रणा त्याला शोधू शकल्या नाहीत. 11 डिसेंबरचा त्याचा महाकाल मंदिरातला फोटो, त्यानंतर तो स्वतः शरण जायच्या अगोदर 31 सेकंदाचा व्हिडिओ करतो. तो व्हिडिओ प्रसार माध्यमांमध्ये फिरतो, प्रसार माध्यम त्याला प्रसिद्धी देतात आणि मग हा बाजीराव थाटामध्ये त्या पुण्याच्या पाषाण रस्त्यामधल्या सीआयडी कार्यालयामध्ये हजर होतो. त्याची चौकशी होते. मग पुढं तो जो विष्णू चाटे आहे तो मग खंडणीच्या प्रकरणामध्ये आपला कसा वाल्मिक कराडशी संपर्क झाला हे सगळं सांगतो. त्यानंतर हे 2 आरोपी सुदर्शन घोले आणि सुधीर सांगळे पुण्यामध्ये सापडतात. तो कृष्ण आंधळे अजूनही सापडत नाही. मग एकंदरीतच सर या सगळ्या प्रकरणामुळे तपास यंत्रणांच्या कामावरही कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित होताना पाहायला मिळतंय. अशा वेळी की ज्यावेळी राज्याचे गृहमंत्री वारंवार सांगतायत की या प्रकरणामधल्या एकाही आरोपीला आम्ही सोडणार नाही. अहो तुम्ही सोडणार नाही, मग का दिरंगाई तपासासाठी केली जाते, सीआयडी एसआयटी स्थापन केली जाते, मग का अजूनही तो 23 वर्षाचा अवघा कृष्ण आंधळे सापडत नाही? मग तपास यंत्रणा नेमक्या करतात काय, असाही सवाल इथं उपस्थित होतो. नक्की समृद्धी, मला तुला असा एक प्रश्न विचारायचा. हाय प्रोफाईल ज्या केस असतात त्या हाय प्रोफाईल मध्ये संपूर्ण माणसाचं, म्हणजे प्रत्येक माणसाचं, सर्वसामान्य माणसाचं लक्ष लागलेलं असतं की बाबा अशी अशी केस असेल जी एखादी मोठी घटना घडते, त्यावेळी त्या केस बद्दल नेमकं काय चाललंय, तपासात कुठपर्यंत प्रगती झालेली आहे याची माहिती देणं गरजेचं असतं. गरजेचं असतं म्हणण्यापेक्षा, इन द फॅक्ट गरजेचं म्हणण्यापेक्षा सर्वसामान्यांच्या भावना आणखी तीव्र होऊ नयेत किंवा भडकू नयेत, किंवा त्यांना तपास कुठपर्यंत आलेला आहे हे कळावं, यासाठी एक प्रेस रिलीज देणं गरजेचं असतं. या प्रकरणामध्ये प्रेस रिलीज आतापर्यंत करण्यात आली का, नाही तर का करण्यात आली? सर खरं तर आपण बघतो कुठल्याही शहराचे पोलीस आयुक्त असतात किंवा मग एसपी म्हणजेच ग्रामीणचे जे पोलीस अधीक्षक असतात त्यांच्याकडून कुठलीही हाय प्रोफाईल केस जर घडली, कुठल्याही संदर्भातली असेल ती, म्हणजे ती राजकीय नसेलही, पण कुणीही असतील, म्हणजे कुणी फिल्म स्टार असतील किंवा एखादा कुठला तरी मोठा क्राईम त्यामध्ये घडलेला असेल, मोठा एखादा अपघात घडला असेल किंवा एखादं रॅकेट सापडलेलं असेल, असं कुठलंही प्रकरण असेल, पण जर ते प्रकरण हाय प्रोफाईल आहे, मीडियामध्ये गाजलेलं आहे, लोकांचं त्याकडे लक्ष आहे, असं जर असेल तर मग पोलीस आयुक्त असतील किंवा मग पोलीस अधीक्षक म्हणजे सीपी किंवा एसपी या दोघांची कायमच ही जबाबदारी असते की जनतेचा आक्रोश शांत करण्यासाठी पोलिसांचा कसा तपास चालू आहे, पोलिसांच्या तपासातून काय काय समोर येत आहे हे वेळोवेळी सांगणं हे त्यांचं काम असतं. खरं तर असं करताना अनेक पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक हे आपल्याला पाहायला मिळतात. पुण्यातही आत्ताच्या गेल्या 1 वर्षभरात आपण पाहिलं तर खूप हाय प्रोफाईल अशा घटना घडल्या, म्हणजे अगदीच ललित पाटील प्रकरण असेल, पोर्शे कार असेल, त्यानंतर झालेले नगरसेवकांच्या हत्या असतील किंवा मग आता झालेलं रिसेंटली झालेलं सतीश वाघ यांचं हत्या प्रकरण असेल, या सगळ्याच प्रकरणांमध्ये जरी हे प्रकरण दुसऱ्या एखाद्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतलं असेल किंवा स्वतः पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यामध्ये ऍक्टिव्हली तपास करत नसतील, तरीही ते एक प्रमुख म्हणून, प्रशासनाचे, तपास यंत्रणेचे प्रमुख म्हणून आपल्याला मीडियाला असेल किंवा मग जनसामान्यांना माहिती देतात. मात्र या प्रकरणामध्ये आतापर्यंत आधीचे जे होते बारगळ त्यांनीही कधी काहीच सांगितलं नाही. आत्ताचे जे आलेले आहेत, तिथूनच बारगळ खरं म्हणजे आत्ताचे जे आलेले आहेत ज्यांना आपण सिंघम वगैरे म्हणतोय एसपी, ते सुद्धा या प्रकरणामध्ये कधीही समोर येऊन प्रेस रिलीज दिलेलं नाहीये किंवा तपास कुठे चाललाय हे माहित नाहीये. इव्हन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना सुद्धा माहित नाहीये की हा तपास नेमका कुठवर आलेला आहे. त्यांच्या मुलीने आज तशी विनंती सुद्धा केली की किमान आम्हाला तरी सांगा तुम्ही. त्यामुळे पोलीस हे लपवतायत का, तपास यंत्रणा का सांगत नाहीयेत, अर्थात गोपनीय काही भाग असू शकतो की तपासाला पुढे काही अडचण येऊ नये यासाठी काही गोष्टी सांगितल्या जात नाहीत. मात्र तसं अनेक पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त तसंही करतात की काही गोष्टी आहेत ज्या राखून ठेवतात पण ऍटलिस्ट काहीतरी तरी सांगतात. पण या प्रकरणामध्ये तसं अजिबात होत नाहीये. हे असं का होतंय हेही कळायला मार्ग नाहीये. वाल्मिक कराडचा तपास कुठपर्यंत आलाय हेही कळायला मार्ग नाहीये. वाल्मिक कराडचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात किती सहभाग आहे हे पोलीस शोधतायत का हेही आपल्याला माहित नाहीये. नक्कीच राजरत्न, वाल्मिक कराडचं आता असं झालेलं आहे की त्याच्याकडे जे काही रांजण भरलेले आहेत त्या रांजणात कुठे हात घाला एक नवीन प्रकरण हाती लागतं, अशी म्हणजे भूमिका आता आपल्याला पाहायला मिळते. कारण की आता एक नुकतंच त्यांच्यावर एक आरोप पण झालाय, म्हणजे त्याच्यावर आरोप झालाय, धस यांनी आरोप केलेला आहे. आणि तो आरोप असा आहे की जे ऊस तोडणी यंत्र जे असतात त्याचे जे मालक असतात
त्या मालकांकडून यांनी पैसे उकळलेले आहेत, आम्ही तुम्हाला अनुदान देतो या नावाखाली, आणि जवळपास 11 कोटी रुपये पोतेनी त्या सगळ्या मालकांनी याच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत आणि त्यांना सगळ्यांना लुबाडलेलं आहे. पीक विम्याचा तर मुद्दा वेगळाच आहे. म्हणजे हे मला असं म्हणायचंय की तुला असं वाटत नाही की राख हार्वेस्टिंग जे काही मशीन आहे किंवा पीक विमा असेल किंवा ह्या सगळ्या बाकीच्या खंडणीच्या प्रकार असतील, याच्यात वाल्मिक कराडवर अंकुशच कोणी ठेवला नाही का? तो निरंकुशच होता? काय सांगते? सर, आपण जर पाहिलं तर वाल्मिक कराडवरती अनेक गुन्हे दाखल आहेत, त्यामध्ये फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. जवळपास आपणच बातमी केली होती, जवळपास 20 पेक्षा जास्त जे आहेत ते वाल्मिक कराडवरती गुन्हे दाखल आहेत. आणि त्यामुळे वाल्मिक कराडला जर जसं ज्या पद्धतीनं संदीप क्षीरसागर यांनी सांगितलं होतं की आम्हा आमदारांना तुम्ही एक बॉडीगार्ड देता, वाल्मिक कराडला 2 बॉडीगार्ड कसे, असा सवाल सुद्धा त्यांनी विधानसभेमध्ये जो आहे तो उपस्थित केला होता. आणि त्याच अनुषंगाने कळतं की वाल्मिक कराडवरती राजकीय वरदहस्त कोणाचा आहे, वाल्मिक कराडला कोणाचा आशीर्वाद आहे, वाल्मिक कराडला आशीर्वाद, राजकीय आशीर्वाद असल्याशिवाय एवढे जे गुन्हे आहेत ते पाठीशी कसे घातले जातात, वाल्मिक कराडवर कारवाई का होत नाही? आताही आपण पाहतोय एवढं गंभीर प्रकरण होतंय, राज्यभरामध्ये मोर्चे निघतायत, वाल्मिक कराडवरती तुम्ही खुनाचा गुन्हा दाखल करा असं सांगतायत, तरी सुद्धा वाल्मिक कराडवरती फक्त खंडणीचा गुन्हा दाखल आहे. ज्या पद्धतीने समृद्धींनी सांगितलं की तपास कुठपर्यंत आलाय ते तरी कळू द्या, महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या. आज जी संतोष देशमुख यांची मुलगी आहे तिने एक व्हिडिओ जारी केला आणि त्या व्हिडिओमध्ये जर आपण पाहिलं ती म्हणते की ह्या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला हे आम्हाला कुटुंबियांना कळू द्या, महाराष्ट्राला कळू द्या. आणि या प्रकरणामध्ये जो फरार आरोपी आहे त्याला अटक अद्यापर्यंत का झालेली नाही असा सुद्धा तिने मुद्दा उपस्थित केलाय. त्यामुळे वाल्मिक कराडवरती राजकीय वरदहस्त आहे, त्यामुळे कुठेतरी अशा पद्धतीचे गुन्हे घडतात आणि त्याच्यावरती कसल्याही पद्धतीची कारवाई होताना दिसत नाही. कुठेतरी जनतेतून मोठा रोष बाहेर आला, जनतेने हे प्रकरण हातात घेतलं आणि त्यामुळे कुठेतरी वाल्मिक कराडवरती खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे. परंतु अद्यापही वाल्मिक कराडवर जो आहे तो खुनाचा गुन्हा दाखल होत नाहीये. अर्थात सीआयडीचं पथक तपास करतंय, तपासाला जर आपण पाहिलं तर बरेच दिवस लोटलेले आहेत. एवढे दिवस लोटल्याच्या नंतर आज कुठं मकोका अंतर्गत 8 जणांवरती कारवाई करण्यात आलेली आहे. परंतु जर पाहिलं तर वाल्मिक कराडवर अनेक गुन्हे दाखल आहेत, अनेक संघटित गुन्हेगारी दाखल आहेत, परंतु वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई का झालेली नाही, त्याच्यावरती कारवाई झाली नाही. ज्या पद्धतीने आपण राखेची बातमी केलेली होती की बीडमध्ये जी औष्णिक विद्युत केंद्र आहे तिथली जी राख आहे त्या राखेमधून ज्या पद्धतीने उद्योग केले जात आहेत त्याच्यावरती वाल्मिक कराडचा वरदहस्त आहे असं सुद्धा आपण बातमी केली होती. परंतु वाल्मिक कराडावरती कसल्याही प्रकारची कारवाई होताना दिसते. वाल्मिक कराडचा तिथल्या सगळ्यांवरती कुठेतरी अंकुश आहे, प्रशासनावरती सुद्धा अंकुश आहे का अशी एकंदरीत चर्चा होताना दिसते. त्यामुळे वाल्मिक कराडवर कारवाई कधी होते आता हेच पाहणं महत्वाचं नक्कीच. म्हणजे याचा पोलीस सर या प्रकरणामध्ये मला आणखी एक ऍड करावं असं वाटतं की जेव्हा वाल्मिक कराडने या सगळ्या शेतकऱ्या किंवा हे जे ज्यांच्याकडे ही ऊसतोडणीची यंत्र आहेत त्यांना जेव्हा हे आमिष दाखवलं होतं तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की कृषी मंत्री माझ्या जवळचे आहेत, त्यामुळे मी तुम्हाला 36 लाख प्रत्येकाला अनुदान मिळवून देतो आणि प्रत्येकाकडून मग 8-8 लाखाचं जे आहे ती कॅश गोळा करण्यात आली आणि या सगळ्या भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांनी हे सगळे पोत्यात भरून पैसे त्याला नेऊन दिले होते, तेही सरकारी विश्रामगृहावरती नेऊन दिलेले होते. त्यामुळे पूर्वीचे कृषी मंत्री कोण होते आणि मग त्याच्यानंतर हे सगळं कनेक्शन काय हे अगदीच स्पष्ट आहे. सगळ्यात मला तुला एक पॉलिटिकल क्वेश्चन मुळात तुझं पॉलिटिकल तुला आवडतं तुला. समृद्धीने आता जे म्हटली की बाबा पोत्यात भरून पैसे दिले आणि असं जो कृषी मंत्री माझ्या जवळचे आहेत, कृषी मंत्रीने तरी कुठे नाकारलंय की वाल्मिक कराड माझ्या जवळचे नाहीयेत म्हणून? प्रश्न हा उरतो की दोघेही एकमेकांच्या जवळचे आहेत, त्यामुळे एकमेकांना वाचवण्याची पूर्ण तयारी कोण ना कोणतरी करणारच ना. म्हणजे जसं राजश्रीने सांगितलं की त्याचा पोलीस आणि प्रशासनावर अंकुश होता आणि हा निरंकुश होता, त्यामुळे याला काही फरक पडत, मोकळं मैदान होतं सगळं. मला तुला हा प्रश्न विचारायचा आहे. धनंजय मुंडे प्रफुल्ल पटेलांची भेट घेतात, धनंजय मुंडे छगन भुजबळांची भेट घेतात, नंतर अजित पवार दिल्लीत जाऊन अमित शहाची भेट घेतात. कुठेच काही चर्चा झालेली नाही या संदर्भामध्ये की बाबा का भेट घेतली गेलेली आहे, त्या भेटीत काय घडलंय, म्हणजे आपल्या महाराष्ट्रात काहीच घडलेलं नाही असं म्हणून अजित पवार गेलेले असते, काहीतरी कुठेतरी घडलं असेल ना या प्रकरणाबाबत. तुला काय वाटतं की याच्यावर पॉलिटिकल प्रेशर आहे मोठं? निश्चितच सर या सगळ्या प्रकरणावर मोठ्या प्रमाणावर पॉलिटिकल प्रेशर असल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे ज्या दिवशी या सगळ्या आरोपींवर कारवाई सुरू असते त्याच दिवशी धनंजय मुंडे सह्याद्री अतिथीगृहावर जाऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतात. मुख्यमंत्री 100 दिवसाच्या कृती आराखड्याची बैठक घेतात. तिथं तर मुख्यमंत्र्यांच्या शेजारच्या चेअरवर धनंजय मुंडे बसलेले दिसतात. मग धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला जातात. अजित पवार तिकडे दिल्लीला कुणालाच न सांगता दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची भेट घेतात. आणि या सगळ्यानंतर मग महाराष्ट्रात येऊन पुन्हा असं होतं की एवढं सगळं होऊन धनंजय मुंडे कॅबिनेट बैठकीला हजेरी लावतात
आणि मग हे सगळे इथे येऊन सांगतात की नाही, धनंजय मुंडेंवर अजून आरोप तर सिद्ध झालेले नाहीयेत, त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्याची काही गरज नाही. एका बाजूला नागरिक असतील, अगदी सामाजिक कार्यकर्त्यांपासून बीडच्या काही आमदारांपर्यंत, अगदी सगळ्या क्षेत्रातले, अगदी मस्तजोगचे लोक सुद्धा आपण जर त्या टीव्ही बाईट पाहिल्या तर त्याच्यामध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करताना अनेकदा पाहायला मिळतात. काही जण ऑन कॅमेरा जरी बोलत नसले तरी ऑफ कॅमेरा हेच सांगतात की नाही, मुंडे साहेबांनी राजीनामा दिला पाहिजे. असं सगळं असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर सरकारचं म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हातही कुठल्या दगडाखाली अडकलेत की काय, असंच या सगळ्या धनंजय मुंडेंचा राजीनामा आणि एकंदरीतच या सगळ्या विषयावरनं पाहायला मिळतात. नक्की समजते. आणखी एक प्रकरण आहे, ते फार महत्वाचं आहे, ते चर्चा करणं गरजेचं आहे. मुळात सर्वसामान्य माणसांची कैफियत, सर्वसामान्य माणसांच्या तक्रारी तर आता आपण पाहिल्या. अहो, चक्क मामीला सुद्धा सोडलेलं नाही. सारंगी महाजन या धनंजय मुंडेंच्या मामी, त्यांनी स्वतःहून तक्रार दिलेली आहे. हे सगळं जे काही घडलं याच्यात त्यांची एक स्वतःची तक्रार आहे की त्यांची जी जमीन 27 गुंठे का काहीतरी जी जमीन होती, त्या म्हणजे जास्त 36 काहीतरी गुंठे जमीन होती, तर ती त्याच्याही पेक्षा जास्त होती, म्हणजे 64 का 62 गुंठे, म्हणजे जवळपास 2.5 एकर आपण गृहीत धरू किंवा 1.5 एकर आहे. तर त्या जमिनीतली काही जमीन ही रस्त्यात जातीये म्हणून त्यांना प्रेशराईज करून परळीला बोलावण्यात आलं, थेट रजिस्ट्री करण्यात आली आणि त्यांना त्या जमिनीचा मोबदला जो 3.5-4 कोटींपर्यंत जात होता अप्रॉक्सिमेटली, तो अगदी त्याच्या कमी करून जवळपास 60-70 लाखांमध्ये हे प्रकरण संपवण्यात आलं. आणि ते सगळं कसं केलं गेलं तर पॉलिटिकल प्रेशर आणून. गोविंद मुंडे नावाचा जो त्यांनी असं म्हटलेलं आहे फिर्यादी त्यांच्या की तो त्यांच्याकडे नोकर होता. एक नोकर एवढं सगळं करू शकतो? नोकराला सुद्धा कोणाची तरी काहीतरी या प्रकरणामध्ये अर्थातच फूस असली पाहिजे, त्याशिवाय तो नोकर एवढं सगळं कसं काय करू शकेल. आणि तिथं जाऊन म्हणजे मामी असून सुद्धा ना धनंजय मुंडेंची त्यांना भेट घ्यायला देण्यात आली, ना पंकजा मुंडेंची भेट घेण्याला देण्यात आली. थेट गोविंद मुंडेंशी संपर्क त्यांचा, थेट कार्यालय, मग पुन्हा ते कुठलं हॉटेल आहे त्या हॉटेलवर त्यांना जे त्यांची व्यवस्था करण्यात आली होती आणि फॅमिली होती त्यांची, म्हणजे मुलगी मुलगा सगळे होते, आणि तिथून पुन्हा त्यांना मुंबईला पाठवण्यात आलं. या सगळ्या प्रकरणामध्ये जर प्रत्यक्ष नातेवाईकांना सुद्धा त्यांनी सोडलेलं नाहीये तर सर्वसामान्य माणसांचे काय हाल होत असतील समजते. खरंच सर, आपण जर बघितलं तर सारंगी महाजन या अगदी 2-3 दिवसांपूर्वीच मीडियाच्या समोर आल्या. कदाचित मला असं वाटतं, कारण मला असं वाटतं की हे सगळं प्रकरण जेव्हा आता संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जी काही बीड मधली आणि परळीतली जी काही प्रकरणं बाहेर येत आहेत त्यानंतर कदाचित त्यांना थोडासा धीर आला असेल, बळ आलं असेल आणि त्यानंतर मग त्या समोर आल्या आणि त्यांनी हे सगळे जे प्रकरण त्यांच्याबरोबर घडलेलं आहे ते सगळं सांगितलं. मात्र यावरती मुंडे बंधू आणि भगिनींनी कुठलीही अर्थात याच्यावर काही प्रतिक्रिया दिलेली नाहीये किंवा त्यांना उघडपणे कुठलीही मदत सुद्धा केलेली पाहायला मिळत नाहीये. खरं तर सारंगी महाजन यांचं जर आपण एकंदरीत सगळी मुलाखत किंवा त्यांच्या जर वाईट ऐकल्या तर त्यांचं जे काही दुःख आहे ते पण तितकंसं कमी नाहीये. म्हणजे माणूस गेलाय ते ठीक आहे, पण जमीन जरी आपण म्हटलं तरी खूप म्हणजे वडिलोपार्जित त्यांची अर्थातच जमीन असणार आहे आणि खूप काही कमवून ठेवलेलं नसतं अर्थात सर्वसामान्य माणसाने. आणि ही जमीन जर त्यांच्याकडून अशा पद्धतीने जोर जबरदस्ती करून लुटण्यात आली, लुबाडण्यात आली आणि या सगळ्यामध्ये कोण सामील आहे हे सुद्धा त्या उघडपणे बोलतात आणि तरी सुद्धा त्यांच्यावरती स्पष्टपणे कारवाई केली जात नाही, त्यांची तक्रार घ्यायला पोलीस टाळाटाळ करतात. हे प्रकरण खूप जास्त गंभीर आहे, कारण यावरती कुणाचं वरदहस्त आहे, कुणी सगळ्यांच्या ज्या नाड्या आवळल्या आपण ज्याला म्हणतो ना, मुसक्या आवळल्या, ते कुणी करताय, कोण करताय हे सगळं जर आपण पाहिलं तर एकंदरीत सर्वसामान्य माणसाला पण कळेल. इतकं क्लिअर अँड क्रिस्टल असं हे चित्र आहे. मात्र तपास यंत्रणांना हे सगळं का कळत नाही आणि जर हे लोक स्वतःच्या नातेवाईकांबरोबर इतक्या खालच्या थराला जाऊन सगळं वागू शकतात तर मग बाकीचे गावकरी असतील किंवा सरपंच संतोष देशमुख असतील ते तर मग खूपच जास्त आम जनता झाली त्यांच्यासाठी. नक्कीच. अगदी आता एक शेवटचा मुद्दा मी राजन तुझ्याकडे येणार आहे. तो मुद्दा आहे विधानसभा निवडणुकीतला. राजाभाऊ देशमुख जे धनंजय मुंडेंचे विरोधी होते शरद पवार गटात, अर्थात त्यांना 2 नंबरची मतं मिळाली, अर्थात त्यांचा पराभव झाला. अंबाजोगाई हा त्यांचा मूळचा भाग आहे, पण त्यांचा पराभव झाला. पण त्यांनी मोठी तक्रार केलेली आहे आणि त्यांनी आता पिटिशन पण दाखल केलेली आहे की 201 का काहीतरी बूथ, 200हून जास्त बूथ कॅप्चर करण्यात आले, ताब्यात घेण्यात आले धनंजय मुंडेंच्या या सगळ्या माणसांकडून. म्हणजे तुम्ही तिथे सर्वसामान्य जनता जर गेली मतदान करायला तर त्यांनी मतदानाच्या त्या परिप्रेक्षात यायचंच नाही. म्हणजे नुसती बोटाला शाही लावायची, त्याच्याऐवजी दुसरं कोणतरी बोगस मतदान करणार, असं कितीतरी जणांना रोखलं गेलंय. म्हणजे तिथं प्रत्यक्षात पोलीस प्रशासन मग काय करत होतं, एवढी बूथ कॅप्चरिंग होत होती तरी सुद्धा
तुम्ही मग पोलीस आणि प्रशासन कुणाच्या दावणीला बांधलं गेलं? याचा अर्थ हे सगळं जे चाललंय हे काय काल परवापासून नाहीये. या विधानसभेला सुद्धा आपल्याला हे चित्र बघायला मिळालं. माझ्यामध्ये बरेचसे व्हिडिओ पण व्हायरल झालेले आहेत. त्यात तो अक्षय फड, त्याचा तो पोरगा वगैरे नाही का, त्यांच्यावर आरमॅट खाली कारवाई पण झालेली आहे. ते त्या ठिकाणी मारहाण करतानाचे दृश्य पण आपण व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. काय वाटते राजातनं, अक्षरशः पूर्ण बीड हे गुन्हेगारी पटलावर आणण्यामागे ही राजकीय मंडळी आणि गुंडपुंड हे सगळे एकत्र येऊन त्या ठिकाणी यांनी हा सगळा कारभार केला. सर, आपण पाहतोय की ज्या पद्धतीने मागे पण आपण एक कार्यक्रम केला होता, अख्खा बीडचा कच्चा चिठ्ठाच आपण मांडलेला होता. ज्या पद्धतीनं मुंडे दाम्पत्यांनी नवजात अर्भकांचं जे प्रकरण झालेलं होतं त्या बाबतीमध्ये सुद्धा आपण पाहिलं. तेव्हापासून बीड जे आहे ते राज्यामध्ये चर्चेला आल्याचं सुद्धा पाहायला मिळालेलं होतं. जो संत परंपरेचा बीड जिल्हा म्हणून ओळखला जातो, क्रांतिसिंह नाना पाटले ज्यांनी प्रति सरकारची स्थापना केली त्यांचा बीड जिल्हा ओळखला जातो, गोपीनाथ मुंडेंचा बीड जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्या बीडमध्ये वारंवार ज्या पद्धतीनं गुन्ह्यांची मालिका सुरू झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं. आता परत एक विधानसभा निवडणुकीत जसं तुम्ही प्रकरण सांगितलं, अख्खे बूथ कॅप्चर होतात, म्हणजे हे किती गंभीर प्रकरण आहे. ज्या लोकशाहीमध्ये आपण आपल्या मताचा हक्क बजावतो आणि आपल्याला हवा असलेला आमदार, हवा असलेला लोकप्रतिनिधी आपण निवडून आणण्याचा हक्क आपल्याला भारतीय संविधानाने दिले, त्या संविधानाच्या हक्कावरती जर अशा पद्धतीनं गदा आणण्याचा प्रकार होत असेल तर तो अत्यंत गंभीर प्रकार आहे. आणि त्यामुळे एकंदरीतच आता संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे एकंदरीत बीडचं जे सगळीच प्रकरण आहेत ती एकंदरीत बाहेर येताना दिसून येत आहेत. हे निश्चितपणे हे अत्यंत गंभीर आहे. नक्की. धन्यवाद संकेत, समृद्धी आणि राजतनं, तुम्ही या चर्चेत सहभागी झालात आणि तुमच्या महत्वाच्या भूमिका ज्या काय आहेत ते प्रेक्षकांसमोर मांडल्यात. प्रश्न हाच उरतो की आतापर्यंत आपण केवळ राखेतून फिनिक्स पक्ष उभारी घेतो हे ऐकलं, पण राखेतून गुन्हेगारी देखील उभारी किंवा भरारी घेऊ शकते हे प्रत्यक्षात पाहायला मिळालं. अर्थात एवढं सगळं असून सुद्धा, एवढे आरोपी, त्यांच्यावरचे गुन्हे दाखल आहेत हे माहीत असून सुद्धा आमचे राजकीय नेते मात्र एवढंच म्हणतात, काय करणार, ठोस पुरावा हाती नाहीये, त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही. दुर्दैव महाराष्ट्राचं, दुर्दैव महाराष्ट्राच्या जनतेचं, दुसरं काय. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.